अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. मी शीतल तुमच्या सगळ्यांचं आमच्या चॅनलमध्ये स्वागत करते. नॅचरल सुरुवात करते. म्हणजे आजपासून आपल्या अधिक महिन्याला म्हणजे धोंड्याच्या महिन्याला पुरुषोत्तम मासाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे अधिक महिन्यात सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आणि सगळ्यात महत्त्वाचं सांगते मी तुम्हाला, या अधिक महिन्यामध्ये भरभरून सेवा करा, व्रत वैकल्य करा, सोबत नामस्मरण करा, जप असेल किंवा दान धर्म असेल मोठ्या प्रमाणात करा. मी खरं सांगते, वेळात भले तुम्ही धावपळीच्या ह्याच्यामध्ये असाल तरी सुद्धा वेळात वेळ काढून या सर्व गोष्टी करायला विसरू नका. कारण की या महिन्यामध्ये म्हणजे या अधिक महिन्यामध्ये तुम्ही जेवढी छोट्यातली छोटी जरी सेवा जरी केली, ती पण मनापासून श्रद्धेने जरी केली किंवा दान धर्म जरी केलं मनापासून, तरीच तुम्हाला लाखो पटीने त्याचं पुण्य प्राप्त होणार आहे. आणि हा महिना काही सारखा सारखा येत नाही. 3 वर्षानंतर आपल्याला हा महिना येत असतो. 3 वर्षापर्यंत आपल्याची वाट बघावी लागते. त्यामुळे सांगते की हा जो महिना आजपासून सुरू झाला आहे, आजपासून ते 15 जून पर्यंत, त्यामुळे या महिन्यामध्ये वेळ भेटेल तेव्हा फक्त आपल्या सेवा पुण्य कर्मासाठीच तो वेळ लावायला हरकत नाही. तर मंडळींनो, आजच्या व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वपूर्ण माहिती देणार आहे, जे खूप दादा विचारत आहेत कमेंट बॉक्समध्ये की ताई, आम्हाला या अधिक महिन्यामध्ये आपण जे सांगत आहेत की आपण या म्हणजे अधिक महिन्यामध्ये आपण शुभ कार्य करू शकत नाही, तर मग त्यामध्ये आम्ही मुलांचे वाढदिवस किंवा मोठ्यांचे वाढदिवस करावे का अधिक महिन्यामध्ये? सोबत कुलदेवतांच्या दर्शनाला आम्ही जाऊ शकतो का? तिसरं येते ते म्हणजेच मुलांचं नामकरण आहे, बारसं तर ज्याला म्हणतात, ते करू शकतो का? 7वा महिना आहे आता मुलीचा, तर प्रेग्नेंट आहे, तर आम्ही तिचं ओटी भरण करू शकतो का? असे काही भरपूर प्रश्न आहेत. सोबत बघायला गेलं तर म्हणजे जावळ काढणं मुलाचं, लहान बाळांचं ते असेल, ते करू शकतो का? तर या सगळ्यांबद्दल, आणि सोबत अजून एक प्रश्न येतोय की आम्ही माहेरी जाऊ शकतो का? तर याबद्दल, या सगळ्या प्रश्नाबद्दल संपूर्ण तुम्हाला आजचे व्हिडिओ देणार आहे. नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप न करता बघा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण प्रश्नांची अतिशय सविस्तर माहिती तुमच्यापर्यंत पोहोचणार आणि प्रश्न देखील पडणार नाही. आणि हो, चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला आमचे जे काही नवनवीन व्हिडिओ येतात ते तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील. तर मंडळी, सांगायला गेल्याप्रमाणे तुम्हाला हा अधिक महिना जो आहे तो आपणास माहिती आहे की पुण्यकर्म करण्यासाठी हा जास्त महत्वाचा मानला गेला आहे. दान धर्म असेल, नामस्मरण सेवा, तीर्थस्थानी स्नान वगैरे करणं असेल, या सर्व गोष्टींसाठी हा अधिक महिना अतिशय महत्वपूर्ण मानला गेला आहे. त्यातल्या त्यात असं म्हटलं गेलं आहे की अधिक महिन्यामध्ये शुभ कार्य करू नये. आता शुभ कार्य म्हणजेच काय? लग्न असेल, लग्न कार्य करायचे नसतात आपल्याला, किंवा साखरपुडा असेल, किंवा वास्तुशांती असेल, गृहप्रवेश असेल, एखादी नवीन मोठ्या वस्तूंची खरेदी सुद्धा या महिन्यामध्ये करू नये असं म्हटलं गेलेलं आहे. आता याच्या मागचं कारण काय आहे तुम्हाला सांगते, आणि तुमचे जे काही प्रश्न आहेत, वाढदिवस करावा का किंवा इतर काही जे प्रश्न आहेत ते मी तुम्हाला शेवटी सांगते. पण याचं कारण काय आहे की या अधिक मासामध्ये आपल्याला कुठले शुभ कार्य किंवा मोठ्या गोष्टींची खरेदी करायची नसते. याच्या मागचं कारण काय आहे ते सांगते. तर कसं असतं, आपणास माहिती की प्रत्येक महिना बदलला की सूर्य एका राशीतून दुसऱ्या राशीमध्ये संक्रमण करत असतो. पण हा अधिक महिना असा महिना आहे की या महिन्यामध्ये सूर्य संक्रमण होत नाही. सूर्य एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करत नाही. त्याच्यामुळे या अधिक मासामध्ये, या अधिक महिन्यामध्ये कुठलेही शुभ कार्य केले जात नाही. जे मोठ्या प्रमाणात मोठ्या उत्साहात आपण जे करतो ते करायचे नसतात. त्याच्यामुळे, आणि कारण की आपणास माहिती की या अधिक मासाला मल मासारंभ देखील म्हटलं आहे, त्यामुळेच आपल्याला माहिती असेल की सूर्य एका राशीतून दुसऱ्या राशीमध्ये प्रवेश करत नसेल तर नक्कीच आपल्याला या शुभ गोष्टी करायच्या नसतात. त्यामुळे याच्या मागचं तुम्हाला कारण कळालं असेल. त्यामुळे अधिक मासामध्ये जास्तीत जास्त आपल्याला फक्त आणि फक्त आध्यात्मिक गोष्टींना, दान धर्माला, नामस्मरणाला, व्रत वैकल्यांनाच आपल्याला जास्त महत्व द्यायचं असतं. आता येऊयात मेन मुद्द्यावर, ते म्हणजेच काय, तर खूप जणांचे प्रश्न आहेत की ताई, आम्ही कुलदेवतांच्या दर्शनाला जाऊ शकतो का सहपरिवार? तर हो, जाऊ शकता. कुलदेवतांचं दर्शन हे आपल्या आध्यात्मिक गोष्टींमध्येच येत असतं. त्यामुळे नक्कीच तुम्ही कुलदेवतांच्या दर्शनाला जाऊ शकता, कुलदेवीची ओटी भरू शकता. जवळपासचे मंदिर असेल तुमच्या, समजा मूळ स्थानावर जायचं तर मूळ स्थानावर तुम्ही जाऊ शकता, चालेल, काही हरकत नाही. सोबत मूळ स्थानावर जायचं नसेल पण या अधिक महिन्यामध्ये देवी आईची ओटी भरायची आहे, तर जवळपास मंदिर असेल, प्रतिष्ठान असेल कुलदेवीचं तुमच्या, तर तिथे जाऊन तुम्ही ओटी भरू शकता, ते पण चालेल, काही हरकत नाही. पण नक्कीच कुलदेवतांचं दर्शन करू शकता नक्कीच. दुसरा प्रश्न येतो ते म्हणजेच काय, आम्ही अधिक महिन्यामध्ये आमच्या मुलांचे वाढदिवस आहेत, मोठ्या व्यक्तींच्या घरामध्ये वाढदिवस आहेत, तर आम्ही ते साजरे करू शकतो का? तर हो, करू शकतात. अधिक महिन्यामध्ये सांगितलं की तुम्ही नित्यकर्म, नैमित्तिक जे काही तुमचे कार्य आहे ते करू शकता. तर तुम्ही त्याच्यामध्ये नवीन व्रतांची सुरुवात फक्त आपल्याला करायची नसते. नवीन व्रताची सुरुवात करायची नाही आहे. एखादं समजा नवीन व्रताची सुरुवात करायची ते नाही करत असं म्हटलं गेलं आहे. सोबतच आपल्याला नवीन तीर्थक्षेत्री जी म्हणतात, फिरायला नवीन एखादं तीर्थक्षेत्र जाऊन बघायचं तर तिथे पण जाऊ नये असं म्हटलं गेलं आहे. हा, ठीक आहे, तुमची जी रोजची देवस्थानं आहेत किंवा तुमची कुलदेवता आहेत, तुम्ही तिथे नेहमी जातात,
तर ते तुम्ही जाऊन दर्शन घेऊ शकता, पण नवीन तीर्थक्षेत्री जाऊ नये असं देखील म्हटलं गेलेलं आहे. तर मंडळींनो, सांगायचं तात्पर्य असं आहे की आपल्याला या अधिक महिन्यामध्ये कुठलीही शुभ कार्यही करायची नसतात. आता या तिसऱ्या प्रश्नावरती म्हणजेच काय, तर या अधिक महिन्यामध्ये आपल्याला वर्ष श्राद्ध करता येतं का? ज्यांचे वर्ष श्राद्ध या अधिक महिन्यात आले आहेत तर त्यांनी ते करावे का, असं देखील प्रश्न आहे. तर हो, तुम्ही करू शकता. वर्ष श्राद्ध असेल, पितरांसंबंधित ज्या काही सेवा असतात, जे काही कार्य असतात ते नक्कीच करावे या अधिक महिन्यामध्ये. त्याला टाळाटाळ करायची नसते, नक्कीच करायची असतात आपल्याला ते. तर त्यानंतर येतं ते म्हणजेच काय, अधिक महिन्यामध्ये आपल्याला लहान मुलांचे बारसं करायचं आहे. आता समजा लहान बाळ जन्मलं आहे तर त्याचं बारसं करायचं. बारसं करावं, पण कसं, नामकरण ज्याला म्हणतात ना, मोठ्या उत्साहात जे आपण करतो बघा, सगळे पै पाहुणे बोलवतो, मोठ्या उत्साहात आपण करतो, एखादा हॉल बुक करून किंवा मोठे जेवणावरणा म्हणजे म्हणतात ना, पंक्ती उठवतो आपण, नामकरण बारसं असेल तर लहान मुलांचं, तर तसं करायचं नाही आहे. म्हणजेच मोठ्या प्रमाणात शुभ कार्य करायचे नाहीत. आता त्याला एक अपवाद असा आहे नामकरण किंवा बारशाला, की समजा आता अधिक महिन्यामध्ये बाळ जन्माला आलं, समजा आज बाळ जन्माला आलं आणि आजपासून 11व्या दिवशी आपण बाळाला पाळण्यात टाकतो किंवा त्याचं पाळण्यात टाकून आपण नाव ठेवत असतो घरच्या घरी. तर तसं जर असेल तर ते तुम्ही अपवाद आहे ते तुम्ही करू शकता, पण कसं, 11व्या दिवशी 12व्या दिवशी लहान बाळाला पाळण्यात टाकून त्याचं 4 लोकांमध्येच, फक्त घरच्या घरातच 4 लोकांमध्येच आशीर्वाद देऊन त्याचं नामकरण पाळण्यात टाकू शकता. ते झालं फक्त आपलं एक घरच्या पुरतं एक कार्य झालं 4 माणसातलं. पण ज्यावेळेस आपण बारसं मोठ्या प्रमाणात करायची इच्छा असेल तर ते तुम्ही अधिक महिना संपल्यानंतरच करू शकता, जे शुद्ध तिथीमध्ये केलं जातं, मुहूर्त वगैरे बघितलं जातो त्यावेळेस तुम्ही करू शकता. पण त्याला सांगितलं मी तुम्हाला, अपवाद 11व्या 12व्या दिवशी जर तुम्हाला बाळाला पाण्यात टाकायचं असेल अधिक महिन्यामध्ये, तो एक आपला, ते आपण टाळू शकत नाही, ते आपल्याला करावंच लागतं. तर नक्कीच ते तुम्ही घरातल्या घरात 4 माणसामध्ये नक्कीच करू शकता, पण मोठ्या प्रमाणात बारसं नामकरण करू नये असं म्हटलं गेलं आहे. आता नंतरचा प्रश्न म्हणजेच की बाळाचं जावळ काढायचं आहे, मुंडन करायचं, ते करू शकत नाही. ते पण तुम्ही या महिन्यात करू शकत नाही, कारण की मुंडन करणे किंवा बाळाचं जावळ काढणे जे आहे ते एक शास्त्रशुद्ध कार्य आहे. मुलावरती म्हणजे म्हणतात ना की एक संस्कारातून घडत असतात किंवा त्याच्या आरोग्यासाठी असतं ते. तर नक्कीच हे सुद्धा आपल्याला या अधिक महिन्यात करायचं नसतं. त्याच्यामुळे अधिक महिन्यामध्ये तुम्हाला जर बाळाचं जावळ काढायचं असेल तर तुम्ही हे सगळं करू शकत नाही. मुंज विधी वगैरे असेल ते पण तुम्ही करू शकत नाही. ते तुम्ही नक्कीच अधिक महिन्यात संपल्यानंतरच तुम्हाला करायचे आहेत. तर ते झालं. त्यानंतर आता ओटी भरण करावं का, तर मी एक सांगेल की बा, ओटी भरण सुद्धा आपला हा मोठा एक कार्यक्रम असतो. कारण की कसं असतं, पहिलं ज्यावेळेस बाळांपण असतं आपल्या मुलीचं किंवा महिलांचं, त्यावेळेस ते 7व्या महिन्यातलं ओटी भरण्याचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात केला जातो बघा. कारण की ते पहिल्यांदा असतं, पहिलं कोडकौतुक असतं म्हणून. मग तो एक मोठ्या प्रमाणात उत्साह असतो, त्यामुळे तो अधिक महिन्यात करू नये असं म्हटलं गेलं आहे. म्हणून आपल्याला मोठ्या प्रमाणात शुभ कार्य करायचे नाही आहेत. आणि जवळपास तुमची आता परंपरा तुमची काय म्हणते घरातली, तुमची पिढ्या परंपरा काय चालू आहे तुमच्या घरात, त्याला पण महत्व आहे. तुम्ही त्याचा पण विचार करा. समजा तुमचे कोणी पुजारी वगैरे असेल, ज्यांना तुम्ही नेहमी मानता वगैरे, त्यांना तुम्ही विचारून बघा. पण असं जरी सांगितलं गेलं आहे की आपल्या शास्त्रामध्ये किंवा अधिक महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणात कुठलेही शुभ कार्य करायचे नाहीत. आणि ओटी भरण तर हे मोठ्या प्रमाणातच आपण करत असतो, त्यामुळेच आपल्याला ते छोट्या प्रमाणात करत नाहीच आपण घरातल्या घरात. त्यामुळे सांगते की तुम्हाला 7व्या महिन्यात, जर तुम्हाला आता 7वा महिना लागलाय समजा ओटी भरण करायचं, तर ते तुम्ही करू शकणार नाही आहे. त्याच्या मागे शास्त्र आहे म्हणून सांगते तुम्हाला. एकदा 8व्या महिन्यात पण आपण करत नाही आणि डायरेक्ट तुम्हाला आता मग अधिक महिना संपल्यानंतर 8वा महिना असेल आणि 8वा महिना संपल्यानंतर तुम्ही 9व्या महिन्यात करू शकता, पण 8व्या महिन्यात ओटी भरण करत नाही. आणि जर समजा तुमचा अधिक महिना समजा आता अधिक महिन्याच्या शेवटी म्हणजे समजा आता या महिन्याच्या शेवटी तुम्हाला 7वा महिना लागतो आहे आणि त्यानंतर 15 जून नंतर सुद्धा तुमचा 7वा महिना चालू राहणार आहे. समजा आता 30 जून पर्यंत तुमचा 7वा महिना चालू राहतो, तुम्ही अधिक महिना संपल्यानंतर 15 जूनच्या नंतर तुम्ही ओटी भरण करू शकता. ज्याला ढवाळ जेवण म्हणतात ते करू शकता तुम्ही, चालेल, काही हरकत नाही, पण अधिक मासात करू नका. त्यानंतर येते ते म्हणजेच काय, तर आम्हाला ताईंचा हा पण प्रश्न आहे खूप ताईंचा, की आम्ही माहेरी जाऊ शकतो का अधिक मासामध्ये, तर हो, जाऊ शकता. तुम्ही प्रवास करू शकता. जी नैमित्तिक कार्य आहेत ती आपण करू शकतो. कामाला जाऊ शकतो, आपले जी काही दिनचर्या आहे ती आपण करू शकतो. सर्व काही करायचं आहे आपल्याला. फक्त एकच सांगते की तुम्हाला शुभ कार्य मोठ्या प्रमाणात करायचे नाही आहेत. मोठ्या वस्तूंची खरेदी करायची नाही आहे. सोबत गृहप्रवेश, वास्तुशांती हे पण करायचे नाही आहेत. त्यानंतर येतं ते म्हणजेच काय, तर आपल्याला म्हणतात ना की बा, एखाद्या नवीन व्यवसायाला देखील सुरुवात करायची नाही आहे या महिन्यामध्ये. फक्त आणि फक्त अध्यात्माला, दान धर्माला, पुण्यकर्माला, एखाद्या व्रत वैकल्याला, नामस्मरण असेल, पारायण असेल, त्याला जास्त महत्व द्यायचं आहे. कारण की हा जो अधिक महिना आहे तो पुण्य संचय वाढवण्याचा हा काळ आहे.
त्यामुळे जास्तीत जास्त पुण्य कर्म करून पुण्य संचय आपल्याला वाढवायचा आहे, आपलं पुण्य वाढवायचं आहे, त्यासाठी हा महिना असतो. अशा प्रकारे तुम्हाला संपूर्ण माहिती कळाली असेल आजच्या व्हिडिओमधली, आणि तरी सुद्धा काही प्रश्न असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा. 100% मी तुम्हाला त्याचं उत्तर द्यायचा प्रयत्न करेन. अशा प्रकारे व्हिडिओ इथेच थांबवते. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओ लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.